बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। शिंदे गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत। उदय सामंत, नरेश म्हस्के पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। पवारांच्या दिल्लीमधील निवासस्थानी ही भेट होतीये। भेटीदरम्यान मराठी साहित्य संमेलनासंदर्भात चर्चा होणार आहे। महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय। दिल्लीमध्ये ही महत्त्वाची भेट। शिंदे गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। उदय सामंत आणि नरेश म्हस्के शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। पवारांच्या दिल्लीमधील निवासस्थानी ही भेट होतीये। भेटीदरम्यान मराठी साहित्य संमेलनासंदर्भात चर्चा होणार आहे। कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शरद पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला होता आणि त्यावेळेस सुद्धा एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवरती स्तुतिसुमनं उधळलेली होती। यासोबतच त्यांनी याआधी इतरांना गुगली टाकलेली आहे, मात्र मला गुगली टाकणार नाही अशी अपेक्षा करतो असंही त्यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर आजची ही शिंदे गटाच्या नेत्यांची शरद पवारांसोबत असलेली भेट अतिशय महत्त्वाची आहे। उदय सामंत, नरेश म्हस्के पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पवारांच्या दिल्लीमधील निवासस्थानी ही भेट होतीये। रामराजे शिंदे माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात। रामराजे, बिलकुल दिल्लीमध्ये भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे। कालच्या भेटीगाठीवरून मोठा वाद निर्माण झाला शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून, आणि त्यानंतर आज ही दुसरी भेट होती की एकनाथ शिंदे यांचे खासदार आणि आमदार मंत्री हे शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीला आलेले आहेत। या भेटीचा उद्देश हेच आहे की उदय सामंत हे आलेले आहेत। आज त्यांनी तालकटोरा मैदान जे की मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये पाहणी केली आणि त्यानंतर कशा प्रकारची तयारी चालू आहे आणि सरकार कशा पद्धतीने मदत करते या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी उदय सामंत हे दाखल झाल्याची माहिती आपल्याला मिळते। त्यांच्यासोबत खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे यांच्याबरोबर प्रवक्ते नरेश म्हस्के हे सुद्धा आहेत। हे दोघेही शरद पवार यांची भेट घेत आहेत आणि तयारीचा आढावा कशा पद्धतीने ते सांगितलं जात आहे, कारण या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे शरद पवार आहेत आणि त्यामुळेच ही भेट जी आहे ती महत्वाची मानली जाते। दुसरा या भेटीचा कांगोरा हाच आहे की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की सत्कार करणं एकनाथ शिंदे यांचा हे योग्य नव्हतं, शरद पवार यांनी व्यासपीठावर जाणं टाळायला पाहिजे होतं। त्यानंतर ही दुसरी भेट होते, त्यामुळे ऑकेजन जरी निमित्त जरी मराठी साहित्य संमेलनाचं असलं तरी सुद्धा या भेटीकडे आता उद्धव ठाकरे कशा पद्धतीनं पाहतात हे बघणं गरजेचं आहे। निश्चित रामराजे, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।